नमस्कार, मी इंदुमती. माझ्या रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी आपण सारण तयार करू. त्यासाठी मी 2 चमचे इथे कढईत तूप टाकले आहे. त्यानंतर आपण कोरड्या खोबऱ्याचा 2 वाटी किस घेतलेला आहे. तो आपण मध्यम आचेवर परतून घ्यायचा, व्यवस्थित परतून घ्यायचा. 20 ते 30 सेकंद आपण हा परतून घ्यायचा. आता हा आपला किस 20 ते 30 सेकंद आपण परतून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी गूळ टाकायचा आहे. 2 वाटी जवळजवळ मी खोबरं किस घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकलेला आहे. हा गूळ व्यवस्थित एकत्र करायचा. आता आपल्या या गुळाला ओलावा सुटलेला आहे. आपण 5 ते 6 मिनिट याला परतून घेऊया आणि नंतर आपण इलायचीची पूड घालूया आणि आता गॅस बंद करूया. हे सारण खूप मोकळं आणि छान झालेलं आहे. तर आपले हे सारण तयार झालेलं आहे. आपण आता हे काढून घेऊया आणि लगेच उकड तयारण्यास ठेवूया. आता आपण कढईत 2 वाटी पाणी घालूया उकडीसाठी आणि 2 चमचे तूप घालूया आणि चवीनुसार मीठ टाकूया. मी येथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि या पाण्याला आपण उकळा येईपर्यंत हलवून घेऊया. आता आपल्या या पाण्याला उकळी आलेली आहे. तेव्हा आपण ही तांदळाची पिठी 2 वाटी घेतलेली ती टाकूया आणि गॅस बंद करूया. यामध्ये गोठी न होता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी गॅस बंद केलेला आहे. आपण याला असं व्यवस्थित हलवून घेऊया. मी बंद गॅस केलेला आहे आणि 5 मिनिट याला झाकून ठेवूया. आपली ही उकड छान झालेली आहे. तिला आपण 5 मिनिट झाकून ठेवूया. आता आपण ही उकड काढून घेऊ प्लेटमध्ये आणि हाताच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने गरम आहे तोपर्यंत तिला एकत्रित करूया. आता आपली ही उकड आपण एकत्रित करून घेऊया. गरम आहे तोपर्यंतच करूया, कारण त्यातील ह्या गोठी गरम असल्यामुळे एकत्रित व्हायला मदत होते. आणि आता ही उकड आपली खूप फुलून छान झालेली आहे. आपल्या मोदकासाठी तयार. तर चला तर मग आपण मोदक करायला सुरुवात करू. मोदक बनवण्यासाठी हा एक शेप आहे आणि मी हा घेतलेला आहे. याला सुरुवातीला आपण तेलाच्या साहाय्याने हे मिश्रण घालूया. जसे सारण बसल त्याप्रमाणे आपण त्यामध्ये टाकूया. आता हा आपला मोदक बघूया कसा झाला तो. खूप छान झालेला आहे आणि याच प्रकारे आपण सर्व मोदक लगेच करून घेऊया. आपले सर्व मोदक करून तयार आहेत. आता आपण उकडून करून तयार झालेले आहेत. तरी मी आता उकडण्यासाठी कढई ठेवत आहे. उकडण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यावर मी एक स्टँड ठेवला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकत आहे आणि आता उकडण्यासाठी कढई ठेवत आहे. त्यावर एक प्लेट झाकून घेत आहे. 5 मिनिटसाठी झाकून ठेवत आहे आणि 5 मिनिटाला आपण बघू. मोदक मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे.